महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज झालेली आहे आणि त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज आहे। आणि याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणीही केली। मात्र याबाबत शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्यामुळे विठ्ठल मूर्तीचा वज्रलेप रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। यापूर्वी 4 वेळा विठ्ठलाच्या चरणावर लेपन प्रक्रिया करण्यात आली होती। कोरोना काळामध्ये 2020 साली शेवटची वज्रलेप करण्यात आली होती। तर भरत नागणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भरत, आपण बघतोय विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणाची झीज होतीये आणि अद्याप परवानगींच्या प्रतीक्षेमध्ये हे सगळं अडकल्याचं दिसतंय। काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनामुळे चरणांची झीज होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। भारतीय पुरातत्व विभागाने नुकताच मंदिर समितीला तसा अहवाल देखील दिलेला आहे। मात्र तो अहवाल मंदिर समितीने विधी व न्याय खात्याकडे परवानगीसाठी दिलेला आहे। मात्र विधी व न्याय खात्याची परवानगी न मिळाल्यामुळे हा वज्रलेपाचं काम रखडलेलं आहे। 2020 साली वज्रलेप केल्यानंतर 5 वर्षांनी वज्रलेप करावा असा एक नियम आहे किंवा तसा त्यात सांगितलेला आहे। मात्र 5 वर्षानंतर आता वज्रलेपाचं काम रखडलेलं आहे। त्यामुळे आता कधी याला मुहूर्त मिळतो, शासकीय हालचाली कधी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी भरत।